12:30 वाजले तर आम्हाला तर पाऊस चालू झालाय. जेवण केलं मस्तपैकी. काय पावसाने तर कहरच केलाय, नकोच झालंय नुसतं. आजपासूनचा असा पाऊस आला तर तळ इतकं गच्च भरलंय. आता हिथून असं काहीच नाही राहिलं. आणि इतका मोर पाऊस हे मोठा असं आल्या संध्याकाळपर्यंत पाणी कुठलं कुठं जाईन ह्या तळ्याचं. अवघड खेळ. सरपणा नाही गेलो होतो सकाळी सकाळी. स्वयंपाक झाल्या बाहेर आतल्या चुलीला पण आणून ठेवले, बाहेरच्या चुलीला पण तक गटुडं मांडले. आणि तवर तर पाऊस सुरू झाला. आत्यानं आम्ही दोघी जेवलो आणि म्हणलं चला थोडा एक व्हिडिओ काढा मस्तपैकी. ती संपली, जेवण झालं, पाऊस सुरू झालाय. होय आत्या, पाऊस सुरू झाला आणि पावसाने आम्हाला इतकं नको नको केलंय. आणि आता इरबळ असा पाऊस राहिला तर तळ्यातलं पाणी कुठं जाईल? जाईल आपल्या घरात. शिरण घरात आपल्या. होय, मला अंगावर काटा फुटतो, इतकं गार लागतंय. शिटर घाला झोपा. आता तसंच करावं लागतंय. काय म्हणून आता पांघरून घेऊन 2-3 रागा मग टाका अंगावर टाकते मी. असंच करावं वाटतंय. काय म्हणून आता गप्पत झोपा वाटतंय. या काम झालं काय झोपायचं आता काय करते. आता काय सरपणाचं वजन आणून ठेवलं, घरातल्या चुलीला आणलंय, बाहेरच्या चुलीला आणलंय, मस्तपैकी जेवलोय. आता जेवून म्हणलं त्याला व्हिडिओ काढाव. काल आलो गाव हिंडून. काल उघडीत गेलती. काल इतकं ऊन पार डोळं दिपायचं एवढं ऊन लागलं होतं. कसलं ऊन लागलं, बेमाप ऊन लागलं. गाडीवर गेलो पण आम्ही तर दमूनच गेलो कसं त्या उन्हाकडे. आणि आज उठल्यापासून जे झाकाळल्यालाच आहे, पार बंदच नाही काय. पाऊस लय सांगितला आजच्या दिवस. घराच्याच बाहेर निघू नका म्हणले तुला. पण अहो कुठं कसलाच पाऊस नाही. तिथं पडायला पाहिजे ना. जिथं आता आपल्याला इतकं तळगच भरले, सगळीकडून पाणी वाहतंय. आपल्याला गरज नाही पावसाची. ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे पडायचं ना. कणजी राहतोय तो. तिथं पाहिजे तिथंच नको तिथंच राहतोय आपण. चांगला कणजी राहतोय बाबा. काय काय ठिकाणी कसलाच पाऊस नाही. काय काय ठिकाणी असा पाऊस झालाय की पार तिथं काहीच राहिलं नाही. म्हणूनच म्हणलं त्यांनी कोणी जिरवायचा केला माणसं. पण शेवटी निसर्ग आहे, काही इलाज नाही. कुणीच काहीच करू शकत नाही निसर्गापुढं. होय. आणि फक्त आपल्या जीवाला जपून राहा. काही टेन्शन घेऊ नका. काही होऊन द्या. आपल्याला काय वर बांधून द्यायचं नाही. शेवट सगळं राहणार आहे ते खालीच राहणार आहे. कुणाची दुष्काळकी झाली, कुणाचं काय झालं तर टेन्शन घेऊ नका. 2 टाइम खायला मिळलं बाद झालं. आता सगळ्याचं पाणी सुटलंय म्हणलं. सासवायची काय आशा करू नका. गेलं तरी टेन्शन घेऊ नका. काय एक खायची तिथं अर्धी खायची, सुखी राहायचं. टेन्शन घेऊ. लय पाऊस झालाय कुठं त्या ह्याला. ज्या भागात कधीच पाऊस होत नव्हता त्या भागाला पाणी म्हणजे पार वाहूनच गेले सारं. इतकाच पाऊस पडलाय म्हणजे किती आखरीत घडलं या. गुरं गेली त्यांची बिचाऱ्यांची. त्यांचं नशीब तेवढंच होतं. काय काळजी करू नका आणि काय टेन्शन घेऊ नका. आणि काही सुद्धा पाऊस आला की अंगावर काटा येतो. असं वाटतंय नको रे पाऊस. आता डायरेक्ट पुढल्या वर्षी जेव्हा जून महिन्यात तर पाऊस नको काय नको. कुणाची राहणं कुणाचं काय. वाहून गेली तरी गेली. लय नाही विचार करायचा. जाऊन द्या. टेन्शन घेऊ नका. सुखी राहा फक्त. जीव जागला म्हणजे काही नाही. आपल्या संग काय येणार नाही. फक्त आपला जीवच आहे संग. काही नाही आपल्या संग. त्याच्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका. आणि लई ही करू नका. क्षमता करत बसू नका. मग काय तर आमच्या आत्याने सांगितले तसं ऐका. आणि पाऊस जोराला लागला पत्र्यात बसलो त्यामुळं शिकतोय. आणि आमची सुद्धा गॅरंटी नाही बरं का. आम्ही काय सांगाल पाऊस आला तर आम्हाला इथं पळावं लागेल वर. तिकडं वर कुठं जात आता. नाही असं नाही यायचं. सांडावा लय मोठा केलाय आता. केलाय ग पण तरी पण सांडाव्यातलं लय पाणी वाहतंय काना. तुम्हाला दाखवीन मी आता. उद्या दाखवते. आता पाऊस चालू आहे. आता काय दाखवू शकत नाही. चला म्हणलं थोड्यासा आता गप्पा मारावत्या. सकाळचा व्हिडिओ झाला होता लय मोठा. त्यात बापू नव्हतं. आता बापू हायत पांघरून घेऊन झोपल्यात. पण मी नाही तिकडच्या घरात जाऊ शकत कारण का भिजल्यावर लय गार लागतंय बेकार. बापू झोपल्यात पांघरून घेऊन निवांत. बापूंचं उठल्यावर पाऊस बंद झाल्यावर बापूंचा समाचार घेऊ आपण निवांत. बापू कवा झोपल्या सकाळी 10 वाजता आणि उठल्यात 8 वाजता. हिंडून आलं आणि हिंडून येऊन जेवलं आणि जीवन आता कशात झोपलं. गुरांना खाय म्हणलं एकच वजन तरी आणलं. पाऊसच चालू झाला म्हणलं की आता कशाचं वजन कशाचं. वजाचा इतका अवघड आहे. सारा चिकूल
इतकं रवतंय, बेमाप रवतंय, आणि त्यात वजी काढायची आणि त्याच्यावर आणायची ना, असला ताण आहे ना, असलं बेकार आहे का नाही. अर्धा किलोमीटर वजी व्हायचे ती. बाबळ पडली का ना आमची रानातली, त्या बाबळीपाशी मागवान तुम्ही आता बघितले, तिथनं सडकला व्हायचे. सडक किती लांब आहे तिथनं, इतकं पचादाप आहे ना. रानात गेल्यावर मी व्हिडिओ काढेन आणि काढून आणला ना तर तुम्हाला संध्याकाळनं म्हणलं तरी टाकेन मी. बघू चला, बाय सगळ्यांना. काय मग आमची गमत आहे वजाची. चिखलात असं नाचायचंय, चिखलात दिसतं. असं त्या पाऊस वाढायला लागलाय, चाललंय तुम्हाला आवाज येत असेल. असं त्या बाय सगळ्यांना.